पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोडला तर विरोधकांकडून मोदींवर टीकेचे बाण. मोदी सरकारच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण. तपपूर्ती आणि मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्यानंतर एनडीए करणार जल्लोष. एनडीए शासित 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मित्रपक्षांचे नेते राहणार उपस्थित. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे. डझनभर मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता. काही खात्यांचे कारभारी बदलणार असल्याची चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार, तर उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा. राष्ट्रवादीला अर्थाऐवजी ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं मिळण्याची शक्यता. अर्थ खात्यासाठी भाजपचा आग्रह असल्याची झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. अमित शहांबरोबर चर्चेनंतर शिक्कामोर्तब होणार. भाजप नेते गिरीश महाजनांकडून ऑपरेशन ब्लू स्टारचा काळा दिवस म्हणून उल्लेख. खलिस्तानींचा गौरव करणाऱ्या महाजनांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा. विरोधकांचा हल्लाबोल. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीच्या निर्धारामुळे मित्रांमध्ये संशयाचं वादळ. उदय सामंत आज पुन्हा गोकुळ गीतेंना भेटणार. नाशिक विधान परिषदेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बोलावली बैठक. अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांवर नागपूरमध्ये उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. हिंगोली, वर्धा, अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागात वादळी पावसामुळे मोठं नुकसान. फळबागा, शेतीला फटका, तर राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 25%वर. पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा. जून महिना सुरू झाला तरी पाऊस नाही. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मागील कर्जमाफी योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी. जवळपास 14,000 कोटी रुपये दिले जाणार. ग्रामीण भागात युरियाची टंचाई. मराठवाड्यात युरियाची सर्वाधिक टंचाई. पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन. मंजूर खतसाठा तातडीनं पुरवण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश. आणि कडक उन्हामुळे शाळांच्या वेळापत्रकात बदल. विदर्भात 22 जूनपासून शाळा भरणार. उर्वरित महाराष्ट्रात कोणताही बदल नाही.